चला सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे, जरा बाहेर जायचं आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे, जरा बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे सकाळपासून म्हणजे लवकर काही व्लॉग सुरू नव्हता केला. जरा धावपळीने सगळी कामं वगैरे झाली आणि आज जरा पत्रिका वाटायला जायचं आहे. त्याच्यामुळे हे आणि मी आता निघत आहे. मुलं घरी आहेत. अपेक्षाचा आता सध्या 2 दिवस पेपर नाही आहे, त्याच्यामुळे ती घरीच आहे. आणि सक्षमही आत्ताच ट्युशनवरून आलेला आहे. तर चला निघतोय आता आम्ही. तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा. तर साधारण 10:30 वाजलेले होते मी जेव्हा घरून निघाली तेव्हा. आणि बघा भयंकर ऊन झालेलं आहे बाहेर. त्याच्यामुळे चांगलं बांधूनच मी गेलेली होती. आणि ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळी जायचं म्हटलं की असं होतं की यांना यायला घरी 7:30 कधी 8 वाजतात. आणि मग तेवढ्या कमी वेळामध्ये ना किती पत्रिका वगैरे वाटणार असं होतं. म्हणून आज लवकरच निघालेलो होतो आणि आज सगळ्या पत्रिका म्हणजे द्यायचा विचारच होता आमचा. आणि आज झाल्याही होत्या आमच्या सगळ्या पत्रिका वगैरे वाटून. तर पहिल्यांदा मी आलेली होती माझ्या आत्याकडे. तर हे माझ्या आत्याचं घर आहे, जी की नंदनवनला राहते. तर आत्याकडे आलो आणि त्यानंतर पत्रिका वगैरे दिली, जरा वेळ बसलो. ती नाश्ता वगैरेचा आग्रह करत होती, मात्र आता नाही म्हटलं आम्ही, कारण आता अजून बऱ्याच घरी जायचं असेल ना तुझे. दुसरं सेशन सुरू झालं असेल ना, हे CBSE पॅटर्न आहे ना. आणि आत्याकडनं मग पत्रिका वगैरे देऊन आम्ही निघालेलो होतो. तर आता आम्ही चाललेलो होतो बिडीपेठला माझ्या नंदेकडे. तर बघा ही आहे माझी नणद, या आहेत माझ्या चुलत सासू. तर इथे जवळच राहतात त्या. हा आहे आरतीचा मुलगा, म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा. तर इथे ही पत्रिका वगैरे दिली, जरा वेळ बसलो. त्यानंतर नाश्ता वगैरेही केला. या आहेत आरतीच्या सासू. त्यानंतर इथून निघून मग काकूंच्या म्हणजे माझ्या चुलत सासूंच्या बहिणीकडे आलेलो होतो. तर रेड साडीमध्ये आहे, ती त्यांची बहीण आहे. आणि बाजूला ज्या बसून आहेत त्या त्यांच्या वहिनी आहे. पत्रिका वगैरे दिली आणि मग परत आम्ही काकूकडे आलेलो होतो. आणि त्या खूप जास्त आग्रह करत होत्या, म्हणून मग तिथे जेवण वगैरे केलं. कारण असं काही आमचंही जाणं होत नाही, फक्त तेवढं महालक्ष्मीला दरवर्षी आम्ही जात असतो दर्शनाला, कारण माझ्या नंदीकडे महालक्ष्म्या बसत असतात. त्यानंतर मग खूप जास्त त्या आग्रह करत होत्या, म्हणून मग तिथनं जेवण वगैरे केलं आणि मग निघालो. तर आज 14 एप्रिल होती. तर आपल्या भारतीय संविधानाचे मुख्य निर्माते, ज्यांना आपण आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतो, तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस होता. आणि त्यानिमित्तच ही सगळी रॅली निघालेली होती, म्हणून तुमच्यासोबतही शेअर केली. आणि खरंच त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज सगळ्यांनाच शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. तर अशा या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्याकडून शत नमन. तर चला त्यानंतर मग मी माझ्या दुसऱ्या चुलत सासूंकडे आली होती, ज्या भरतनगरला राहतात. तर मग त्यांच्याकडे ही पत्रिका वगैरे दिली, जरा वेळ बसलो आणि त्यानंतर निघालो. तसं तर भरपूर जणांकडे पत्रिका दिल्या, मात्र प्रत्येक ठिकाणी मी काही व्हिडिओ घेतले नाही, कारण आम्ही 10:30ला निघालेलो होतो आणि घरी यायला आम्हाला 5:30 वाजलेले होते. तर आल्यानंतर जरा वेळेनं आराम केला. उन्हातनं आल्यानंतर कसं तरी वाटत होतं. तर चला आता फ्रेश होते आणि कामाला लागते. माझ्या अपेक्षाने इकडे सँडविच बनवलेलं आहे. चला त्यापेक्षा एक सँडविच. चला आता फ्रेश होते. तर सकाळी स्वयंपाक करताना ना मी जरा आलू उकळून गेलेली होती, कारण तिने म्हटलेलं होतं की तिला आज सँडविच खायचं आहे. तर मग तिने ना बनवून घेतलेलं होतं ते सँडविच. तर छान झालेलं होतं टेस्टला. आणि तिच्या वयानुसार ना खरंच खूप छान बनवून घेत असते ती किचनमध्ये कुठला पदार्थ वगैरे तिच्या आवडीनुसार, कारण किचनमध्ये काम करण्याची आवड आहे तिला. आणि थोडंफार या सगळ्या गोष्टी मुलांना यायलाही हव्या, म्हणून मुलांना थोडीफार कामाची ही सवय असलीच पाहिजे. अपेक्षाच नाही तर सक्षम देखील किचनमध्ये त्यालाही काही ना काही पदार्थ वगैरे येतात बनवता, तोही बनवत असतो. तर चला आता सायंकाळी छान फ्रेश वगैरे झालेली होती मी. आणि जसं की आता सवय नसते रोज बाहेर वगैरे निघण्याची, आणि आता ऊनही भरपूर पडत आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखंच वाटत होतं. मात्र आता फ्रेश झाली तर छान वाटत होतं.
कारण आज सगळ्याच जेवढ्याही नागपूरमधल्या आम्हाला पत्रिका द्यायच्या होत्या ना तेवढ्या सगळ्याच आम्ही दिलेल्या होत्या. कारण मग रोज रोजही घरातून निघणं शक्य होत नाही आणि एक एक काम होऊन गेलं की आपणही थोडं मोकळं होऊन जात असतो. तर चला आता कपडे घडी करायला घेतलेले होते आणि आज सगळे टॉवेल वगैरे धुतलेले होते सकाळी, म्हणून सगळे टॉवेल बाकीचे सगळे कपडे वगैरे पण मी घडी करून घेतले. आणि सायंकाळची ही सगळी कामं आपली ठरलेलीच असतात आणि ही सगळी कामं झाल्याशिवाय ना किचनमध्येही स्वयंपाक वगैरे करायला जायची इच्छा होत नाही. तर आता सायंकाळ झालेली होती, तर दिवा वगैरे लावण्याचीही वेळ झालेली होती आणि त्याआधी घर वगैरे आपलं नीटनेटकं स्वच्छ असलं की छान वाटतं. तर चला आता माझे कपडे वगैरे सगळे घडी करून झालेले होते, तर ते कपाटामध्ये मी सगळे जागच्या जागी लावून घेतले. त्यानंतर आता कूलरमध्ये मला पाणी वगैरेही टाकून घ्यायचं होतं, तर तेही मग करून घेतलं. आणि आता सक्षमही ट्युशनला गेलेला आहे, कारण आता त्याची 2 वेळेस सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेस ट्युशन असते. तर चला इथेच आता मी व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.